माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल थोडक्यात माहिती। पण माहिती बघण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंट सुद्धा करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झाला। स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला तर 12 जानेवारी 1863 ला। कोठे झाला तर कोलकात्याला। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकाता येथे झाला। त्यांचे मूळ नाव काय होते? नरेंद्रनाथ दत्त। त्यांचे मूळ नाव काय होते? नरेंद्रनाथ दत्त। त्यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। स्वामी विवेकानंद यांनी काय केले तर 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केली। तर कळलं का मित्रांनो तुम्हाला? स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय होते? रामकृष्ण परमहंस आणि यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली। तसेच 1898 ला बेलूर मठाची सुद्धा त्यांनी स्थापना केली। आणि स्वामी विवेकानंदांनी युवकांना काय संदेश दिलाय ते आता आपण बघूया। उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति ना हो। स्वामी विवेकानंद यांनी युवकांना काय संदेश दिला? उठो, जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति ना हो। म्हणजेच काय की उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, असा संदेश त्यांनी युवकांना दिलेला आहे। तर विवेकानंदांबद्दल आणखी माहिती सांगायची म्हणजे सर्वात महत्त्वाचं तर 11 सप्टेंबर 1893 रोजी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिका शिकागोमध्ये विश्व धर्म महासभाचे आयोजन झाले होते। त्या महासभेत जे त्यांनी भाषण दिले ते भाषण खूपच महत्त्वाचे होते, खूपच ते गाजलेले भाषण होते। त्यानंतरच तिथे दिलेल्या भाषणानंतरच जग त्यांचे आध्यात्मिक विचार आणि दर्शनशास्त्रावर प्रभावित झालं। तर ही आहे स्वामी विवेकानंदाबद्दल सांगितलेली माहिती। आता आपण पुन्हा बघूया त्यांच्याबद्दल काही माहिती। स्वामी विवेकानंद यांचे निधन 4 जुलै 1902 ला बेलूर मठ येथे झाले। तर 1984 मध्ये भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासून प्रत्येक वर्षी तो राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते देखील नक्की सांगा।